tense in future tense. Okay, express the tense in future tense, future mode. But apart from this, anybody else? What is the use of simple future tense? अच्छा, या सेशनच्या माध्यमातून आपण उद्या होणारी येस प्लीज उद्या होणारी फिक्स गोष्ट सांगण्यासाठी, जसं की मी उद्या शाळेत जाणार आहे. जाणार आहे नाही, मी त्याबद्दल तुम्हाला परवा क्लॅरिफिकेशन दिलं होतं. जाणार आहे, करणार आहे म्हणल्यावर आपण त्यासाठी वेगळी कन्सेप्ट वापरतो, है ना. गोइंग टू ही संकल्पना वापरते किंवा आय एम टू, इज टू, आर टू ह्या संकल्पना आपण वापरतो. परंतु मी शाळेत जाईल, है ना, मी शाळेत जाईल म्हटल्याच्या नंतर काय होतं, एक कुठेतरी ऍश्युरिटी येते. भविष्य काळात घडणारी फिक्स मुवमेंट, फिक्स गोष्ट दाखवण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्सचा उपयोग करतो. फिक्स जी क्रिया कन्फर्म घडणार आहे भविष्य काळामध्ये, हे मला माहिती आहे आणि मग मी एक्सप्रेस करतोय तिला, त्या कालखंडामध्ये आपण सिंपल फ्युचरचा वापर करतो. टू एक्सप्रेस द फिक्स मुवमेंट और फिक्स्ड थिंग विच विल टेक प्लेस इन द फ्युचर, राईट. भविष्य काळामध्ये जी घटना कन्फर्म घडणार आहे हे आपल्याला माहिती आहे, मग आपण एक्सप्रेस करतोय, त्या कंडिशन मध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्सचा उपयोग करतो. आता त्याच्याबद्दलची माहिती आणि थोडक्यात अफर्मेटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चनचं पूर्ण फॉर्मेशन्स आपण फास्ट ट्रॅक वर बघूया. आय थिंक सो बहुतेक फक्त जैन ताई नाहीत, बाकी सगळेजण आहेतच. फाईन, कारण ते हैदराबादला आहेत. I'll just share my screen with you. Okay, everybody is getting my screen. We'll just go for the next one. सिंपल प्रेझेंट टेन्स बद्दलची इन्फॉर्मेशन आपण पाहिली होती. त्याच्यानंतर कालच्या याच्यामध्ये आपण सिंपल पास्ट टेन्सचा प्रकार पाहिलाय. आता आपण सिंपल फ्युचर टेन्स पाहतो. येस, सिंपल फ्युचर टेन्स बघा, आपल्याला त्यांनी इथे उपयोग पण दिलाय. टू एक्सप्रेस द फिक्स ऍक्शन इन द फ्युचर मोड. इन शॉर्ट मध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल एकाच ओळीमध्ये, टू एक्सप्रेस द फिक्स ऍक्शन इन द फ्युचर मोड, भविष्य काळात निश्चित घडणारी क्रिया दाखवण्यासाठी सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करतात. कन्फर्म, मी उद्या चित्रपटाला जाईल. जाईल म्हटलं की कन्फर्म जाईल. आय विल गो टू द मूवी टुमॉरो. ती एमपीएससी ची परीक्षा देईल. देईल म्हटलं की तिने अटेम्प्ट ठरवलेला आहे, ती कन्फर्म देणार आहे. आम्ही पुढच्या आठवड्यात पुण्याला जाऊ म्हटलं की ते कन्फर्म क्रिया आहे. दॅट विल बी कन्फर्म. गेटिंग राईट. बघा आता, आय विल स्टडी, मी अभ्यास करेन. करेन किंवा करेल वापरलं जातं. शी विल हेल्प मी, ती माझी मदत करेल, है ना, भविष्य काळाच्या दृष्टिकोनातून. आता बऱ्याच वेळेस काय होतं माहिती का, तुमच्यापैकी मॅक्झिमम लोकांना हा रूल माहिती आहे, तरी पण एकदा मी तुम्हाला रिपीटेडली सांगेल. शल आणि विल, सिंपल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर पाहत असताना आपण नेमकं काय स्ट्रक्चर आहे, विल जस्ट चेक आउट दॅट. आपण एकदा चेकआउट पण करून घेऊया. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, पण तरीही आपण पाहूया एक्झॅक्टली की काय आहे. स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस शल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता बऱ्याच जणांना प्रश्न असा असतो की सर शल आणि विलचा वापर नेमका कुठं करायचा, हा गोंधळ बऱ्याच लोकांच्या मनात असतो. याबद्दलचं उत्तर मला स्पेसिफिकली कोणी देऊ शकतं का की शल आणि विलचा वापर नेमका कुठे करायचा? प्रश्नार्थीमध्ये आय आणि वी असेल तर कशाचा वापर करायचा? प्रश्नार्थी वाक्यात. प्रश्नार्थी वाक्य आय आणि वी. हो, आय आणि वी असेल तर कशाचा वापर करायचा? रोमाताई बोला ना प्लीज. बोलताय. शॅलचा वापर करायचा. राईट. लक्षात ठेवा,
जेव्हा इंट्रॉगेटिव्ह स्टेटमेंट्स असतात तेव्हा आपण आय आणि वी साठी फक्त शॅलचा वापर करतो. बाकी अदरवाईज सगळ्या ठिकाणी आपण विलचाच वापर करतो. हा नियम अगदी परफेक्ट आहे रोमाताई. खूप छान उत्तर दिलं तुम्ही. व्हेरी नाईस. ग्रेट. बघा लक्षात ठेवा, आतापर्यंतच्या फेजमध्ये जोपर्यंत ब्रिटिश इंग्लिशचा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रभाव होता जगावरती, तोपर्यंत आय आणि वीचा वापर हा होकारार्थी, नकारार्थी आणि प्रश्नार्थी सगळ्या ठिकाणी आय आणि वीला शाल वापरलं जायचं. पण आताच्या कंडिशनमध्ये सध्या पाहायला गेलं तर आपण तर ब्रिटिश इंग्लिश पेक्षा जास्त अमेरिकन इंग्लिशचा पगडा जगावरती जास्त आहे. आणि या कंडिशन्स मध्ये काही नियम ब्रिटिश इंग्लिशला सुद्धा शिथिल करावे लागले. त्यातला हा एक नियम होता की शॅल आणि विलचा वापर करत असताना आय आणि वीचं प्रश्नार्थी वाक्य असेल तर शॅल वापरा. बाकी अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह असताना मात्र सगळ्या ठिकाणी इन्क्लुडिंग आय आणि वी फक्त विलचा वापर होईल. फक्त प्रश्नार्थी वाक्यामध्ये आय आणि वी साठी शॅलचा वापर केला जातो. बघूया आपण थोडंसं पुढे जाऊया. राईट. निगेटिव्ह वाक्य पण इथे दाखवलेले आपल्याला. स्ट्रक्चरल फॉर्मेशन चेक करा. त्याचं सब्जेक्ट शॅल विल प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे निगेटिव्ह करताना आपण फक्त नॉटचा वापर एक्स्ट्रॉर्डिनरी करतो शॅल आणि विल नंतर. बघा एक्झाम्पल पण दिलंय, आय विल नॉट ड्रॉ द पिक्चर. इथं शॅलचा वापर केलेला नाही. आय विल नॉट ड्रॉ द पिक्चर, मी चित्र काढणार नाही. निगेटिव्ह करत असताना आपण शॅल आणि विलला नॉट वापरतो किंवा त्याचं शांट किंवा वोंट अशामध्ये देखील रूपांतरण आपण करू शकतो. When we just think about the interrogative, तिथे आपल्याला शॅल आणि विलचा वापर सुरुवातीला होतो, नंतर सब्जेक्ट, मग V1 प्लस ऑब्जेक्ट अशा पद्धतीने स्ट्रक्चर असतं. विल शी कम हिअर, ती इथे येईल का? बरोबर आहे. विल शी कम हिअर, शी साठी आपण विलच वापरतो प्रश्नार्थी वाक्य करताना. पण शॅल आय डू दॅट, मी ते करू का? राईट. किंवा मी ते करेल का? या दृष्टिकोनातून आय आणि वीचं प्रश्नार्थी वाक्य असेल तर मात्र शॅल वापरलं जातं. हे आपल्याला नक्की लक्षात ठेवावं लागणार. फाईन. I hope that you might have come to know how exactly can we solve the statements of simple future tense. बघा तुम्हाला लक्षात आलंय का आपल्याला शॅल आणि विल नेमकं कुठे वापरायचंय? बघा तुम्हाला लक्षात आलंय का नेमका सिम्पल फ्युचर टेन्स कुठे वापरायचा आहे तो? जर हे लक्षात आलं असेल तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ आणि आजची बॅच तुमच्यासाठी काहीतरी देणारी ठरली. थँक्यू व्हेरी मच. फाईन. बघा लक्षात घ्या, या प्रोसेसमध्ये आपण दोनच गोष्टी शिकलो. शॅल आणि विल चा एक स्पेसिफिक नियम आणि सिंपल फ्युचर टेन्सचा उपयोग कुठे होतो. या दोन गोष्टींना प्रॉपर लक्षात ठेवा. सिंपल फ्युचर मध्ये वेगळं काहीही नाहीये आणि क्रियापदाचं पहिलंच रूप लावायचं आहे. आता तुम्ही बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आला की सरांनी पहिले प्रेझेंट टेन्स सगळा क्लिअर करायला पाहिजे होता, मग पास्ट घेतला असता, मग फ्युचर घेतला असता, असं केलं असतं आपण. पण तसं मी केलेलं नाहीये. मी तुम्हाला सांगून सवरून नाही केलेलं. याला कारण काय ते लक्षात घ्या. जगाच्या पाठीवरती तुम्हाला इंग्रजी बोलायला जर शिकायचं असेल किंवा इंग्रजी बोलणाऱ्या लोकांना ऑब्झर्व करताना समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय लागतं लक्षात ठेवा. हे वाक्य मी तुम्हाला पहिल्या बॅचला पण सांगितले होते जेव्हा सुरुवातीला चालू केलं होतं, आताही परत रिपीट करून सांगतो की चॅट बॉक्स मध्ये पण टाकतोय तुम्हाला. ज्या व्यक्तीला सिंपल प्रेझेंट त्यानंतर सिंपल पास्ट त्यानंतर सिंपल फ्युचर त्यानंतर शुड अँड मस्ट. बघा चॅट बॉक्स मध्ये टाकलंय मी. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, शुड आणि मस्ट. एवढ्या 5 गोष्टी ज्या व्यक्तीला प्रॉपर पद्धतीने विथ स्पीड अँड अॅक्युरेसीच्या प्रोसेसमध्ये जर येत असतील तर तो माणूस कमीत कमी 40% कम्युनिकेट करू शकतो. कम्युनिकेट करू शकतो. जर 40% कम्युनिकेट करू शकतो तर तो कमीत कमी
60% अंडरस्टँड करू शकतो. गॅरंटी के साथ. कारण एवढ्या संकल्पनामध्ये तुम्ही माणसांना बोलताना पाहता. याचं एक ज्वलंत उदाहरण मी तुमच्यासमोर मांडणार आहे, एका विषयाला तुमच्यासमोर प्रेझेंट करून. तुम्हाला लक्षात येईल की मी बोलताना काय वापरतोय. बघा, लक्षात घ्या. Hello, very good evening to everybody. Today I'm just going to share something about Indian cultures. All my dear friends, we know the India is having a great amount of background, historic, traditional, and cultural background. As far as education system is going to concern, India was having the greatest system of the world, and that was being called as Gurukul system. At present, we are not having such a kind of great system, but still, you might have studied about the same thing, and which was also an integral part of the Indian culture. When we just think about the India and its great traditional and heritage background, what we have, then we come to know that as far as culture is going to concern, then we are having the different kind of caste and communities, those who are being or living together with the full of enthusiasm and having a great bonding about each other. We should think about this. We should think about this positively. Why? Because India is the only democratic nation where the huge amount of people are living together, though they are having their caste and communities are being different. Why? Because humanity is one of the things which make them connect with each other. No doubt, there may be some of the political issues are here in the nation. No doubt, there is also a notch between the poor and rich. But when we just think about the cultural bonding with each other, then we are, yes, till we are being together. As coming soon, we are just going to celebrate almost 76th, 77th Independence Day at present, right? And later on, we may have the different kind of festivals like Ganesh festival, then different kind of even Dahi Handi. This kind of that festival we are celebrating by coming together. Why? Because this is what the cultural bonding what we have about each other. We must think about this. Why? Because until and unless to think about this, you cannot be positive about each and every aspect and the turn of and the tenure of this nation. See, my dear friend, when we think about the India and the historic background of this nation, then the great kind of warriors were being there, like Chhatrapati Shivaji Maharaj, then Maharana Pratap, lot many kings that they have fought for the betterment of this nation at their age. Now, this is the right time, right, that to serve our culture and hand over this kind of cultural background to the next generation in the proper way of action. Because we are the responsible shoulder to create the kind of history and handed over it everything as we experienced in our life to the next generation. Thank you. Thank you very much. आता लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यामागचं मूळ पर्पज काय, याच्यात बोलत असताना कुठला टेन्स वापरला गेला, याचं जर तुम्ही प्रॉपर ऑब्झर्वेशन केलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याच अंशी मस्टचा वापर केला गेला, बऱ्याच अंशी शूडचा वापर केला गेला, बऱ्याच अंशी मेचा वापर केला गेला. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला फ्युचर टेन्स संदर्भातल्या गोष्टी वापरल्या गेल्या, प्रेझेंट टेन्स संदर्भातल्या गोष्टी वापरल्या गेल्या, राईट. पण खूप कमी प्रमाणामध्ये परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यांचा वापर आपल्याला अजिबातच झालेला दिसला नाही. आणि याला कारण काय? कारण मीच नाही, तुम्ही तुमच्या आजूबाजूला कुठलाही माणूस ऑब्झर्व करा, तुम्हाला लक्षात येईल की ही माणसं सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, शुड, मस्ट आणि मे या काही संकल्पना घेऊन बोलत राहतात. मग याचा अर्थ आपल्याला एवढ्या जरी संकल्पना प्रॉपर आल्या तरी तुम्ही कम्युनिकेशन खूप चांगल्या लेवलवर करू शकता. आता आजपासून एक काम करायचं, सगळ्यांनी ज्यांना ऑलरेडी येत होतं त्यांनी पण
ज्यांना येत नव्हतं त्यांनी पण. बोलताना आपल्या बोलण्यामध्ये शुडचा, मस्टचा, मेचा जेवढा आपल्याला जमतो तेवढा वापर करायला लागायचा. यांनी काय होतं माहितीये का, टेन्सेस शिकल्याच्या नंतर आपले कन्स्ट्रक्शन बेस प्रॉपर होतात, त्यांनी ग्रॅमॅटिकल चुका कमी व्हायला लागतात. परंतु ऑक्झिलरी शिकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कम्युनिकेशन प्रोसेस सोपी व्हायला लागते. म्हणजे एस ऑफ डुईंग म्हणतो ना आपण त्याला, की वापरण्यासाठी अगदी सोपं होतं. ते इंग्रजी आपण ऑक्झिलरीच्या माध्यमातून शिकू शकतो. 100% इट कॅन बी पॉसिबल. हे आपल्याला करता येऊ शकतं. राईट? आणि म्हणून सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर हा फॉर्म्युला घेण्यामागचं कारण ते होतं. आता तुम्हाला अभ्यास करायला किती सोपं झालं बघा जाधवताई. बसल्या बसल्या काय काम करायचंय आपल्याला? मी टीव्ही पाहते, सिंपल प्रेझेंट टेन्स. आय वॉच टीव्ही. काल मी टीव्ही पाहिला. येस्टरडे आय वॉच्ड टेलिव्हिजन. आणि उद्या मी टीव्ही पाहिल. आय विल सी द टीव्ही टुमॉरो. एकच वाक्य तिन्ही याच्यामध्ये बसल्या बसल्या प्रॅक्टिस करून टाकायचं. परत दुसरं वाक्य आपण घेऊ शकतो. आम्ही इंग्रजी शिकतो. वी लर्न इंग्लिश. आम्ही इंग्रजी शिकलो. वी लर्न इंग्लिश. आणि आम्ही इंग्रजी शिकू. वी विल लर्न इंग्लिश. या पद्धतीने आपण प्रॉपर पद्धतीने आपण प्रॅक्टिस करू शकतो. या सोबत सोबत तुम्हाला टेन्सचा चार्ट पण बहुतेक सरांनी मॅडमनी पाठवला असेल. नसेल पाठवला तर मी पाठवून देईल तुम्हाला. त प्लस आहे लिहिले आहे पाठवले मॅडम मी तुम्हाला. राईट, फाईन. तो चार्ट समोर एक प्रिंट काढून घ्या लागलं तर. तो समोर घेऊन बसा. आणि अफर्मेटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन, अफर्मेटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन, अफर्मेटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन प्रॉपर प्रॅक्टिस प्रोसेस होते बघा कशी. आय सिंग अ सॉन्ग, आय डू नॉट सिंग अ सॉन्ग, डू आय सिंग अ सॉन्ग. I sang a song, I did not sing a song, did I sing a song? Simple past tense. I will sing a song, I will not sing a song, shall I sing a song? Simple future tense. आणि हे रट्टा मारून करायचे अशातला प्रकार नाही. हे कशासाठी करायचे माहितीये का? कारण तुम्ही बिईंग अ टीचर तुम्ही कधीच काही विसरायला नको कायमस्वरूपी. रात्री झोपेत उठून जरी विचारलं तो तिथे गेला का, तर हा सिंपल पास्ट टेन्सच आला पाहिजे. आणि तो तिथे जाईल का, सिंपल फ्युचर टेन्सच आलं पाहिजे. कारण ज्याला मराठी भाषेचा सेन्स आहे, आपल्यासारख्या शिक्षक लोकांना ज्यांना मराठी भाषेचा सेन्स आहे, त्या माणसाला प्रत्येक गोष्ट कळायला आणि एक्सप्रेस करायला सोपी जाते. आणि हे छोटे छोटे बारकावे लक्षात आले ना तर कम्युनिकेशन काहीही अवघड नाही. पुढचं पहिलं वाक्य विचारतो मी स्वाती मॅडम तुम्हाला. मी गाणं गाईल पण ती ऐकणार नाही. जॉईंट वाक्य विचारणार मी. कोणाला वाटलं तर वाक्य लिहून घेऊ शकता आणि सोडवू शकता. मी गाणं गाईल पण ती ऐकणार नाही. सांगा स्वाती मॅडम. पटापट पटापट सांगा. 5 मिनिट राहिले त्या मिनिट. I sing a song, but she does not listen. गलत 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 मॅडम. मी सिंपल फ्युचरच्या वाक्य रचना विचारली तुम्हाला. मी गाणं गाईल. I will sing a song, but she पण ती ऐकणार नाही. ऐकणार नाही. But she does not listen. शी विल नॉट लिसन मॅडम. 2 सिंपल फ्युचरची वेगवेगळी वाक्य आहेत ती. But she shall the शी विल but शी विल but नॉट लिसन. will not. राईट. विद्या मॅडम पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. Yes, sir. मी बासरी खरेदी केली नाही म्हणून मी वाजवली नाही. मी I will not purchase. मी मिक्स ओरल विचारतोय. वाक्याचा टेन्स ओळखा मॅडम. टेन्स ओळखा. काय म्हटले सर तुम्ही? मी बासरी खरेदी केली नाही म्हणून वाजवली नाही. सर मला आवाज नाही आला. मी बासरी खरेदी केली नाही म्हणून मी वाजवली नाही. I did not purchase flute. बरोबर आहे सर? येस. म्हणून मी वाजवली नाही. म्हणूनला काय म्हणता येईल शब्द? सो म्हणून मी. समोरचं वाक्य कोणत्या टेन्स मधलं आहे लक्षात येत नाही सर. सिंपल पास्टच मॅडम. वाजवली नाही.
निगेटिव्ह वाक्य आलं तिथं होकारार्थी करून पाहिजे. वाजवली, वाजवली नाही, वाजवली नाही, वाजवली, असं. सो आय डिड नॉट वाजवणे म्हणजे काय ते? डिड नॉट प्ले किंवा ब्लो. ब्लो. हा blow. ब्लो किंवा प्ले दोन्हीपैकी काही वापरू शकतो. राऊत मॅडम, पहिला प्रश्न, हम्म. पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. ती उद्या सिनेमा पाहायला sir. जाईल का? ती उद्या सिनेमा पाहायला जाईल का? ती उद्या सिनेमा पाहायला जाईल का? शी विल गो टू जाईल का? प्रश्नार्थी वाक्य. ती विल शी गो हम्म. विल शी गो टू हा सी हा सिनेमा. विल शी गो टू सी द सिनेमा. राईट प्रीतिमा मॅडम, उशीर पुढचा झाला प्रश्न सर. तुम्हाला आहे. Shall I go to fly the kite? Shall Fly I the go kite. Shall I go to fly the kite? मी पतंग उडवू शकेल का? Shall I go to fly the kite? काइट ना सर, फ्लाय काइट. Kite, 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 पतंग, पतंग. मी पतंग उडवायला जाऊ शकते का? जाऊ शकते की नाही? जाऊ का? जाऊ शकते का म्हटलं की तिथं कॅन आलं, कॅन. इंग्रजी भाषेला जरसक पण इकडे तिकडे केलं की त्याचा अर्थ बदलून जातो बरं का. त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर पद्धतीने कशात शकतो वापरायचं, कशात नाही वापरायचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. अजून काही प्रॅक्टिस प्रोसेस आपण करणार आहोत, परंतु नेक्स्ट सेशन मध्ये. राईट, लवकरच आपल्याला नेक्स्ट सेशन लगेच जॉईन करायचंय विदाउट मिसिंग. बिलकुल टाइमपास करायचा नाही आपल्याला, कारण 20 मिनिटं आपल्याकडे अजूनही आहेत. मी ही मीटिंग लीव्ह करतोय आणि पुढची मीटिंग आपण चालू करतोय लगेच.